शिव 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 ओम नमः शिवाय हर हर महादेव। नमस्कार मैत्रिणींनो, नमः शिवाय शांताय पंचवक्रत्राय शूलिने शुंगी भुंगी महाकाल गण यकृताय संभवे। मैत्रिणींनो, बोलता बोलता श्रावणाचा दुसरा सोमवार आला सुद्धा। श्रावणाची आपण किती आतुरतेने वाट पाहतो। भगवान शिवाचा, माता पार्वतीचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आपण व्रत करतो। श्रावण महिना सुरू झाला की पूजा अर्चा व्रतवैकल्यामध्ये आपण एवढे व्यस्त होऊन जातो। त्याचबरोबर आपल्याला शिवमूठ वाहताना एक चूक करायची नाहीये, जी बऱ्याच जणांकडून होते, तर ती सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओतून सांगणार आहे। संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा, म्हणजे सगळं काही व्यवस्थित समजेल। आणि व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये लिहा ओम नमः शिवाय। चला तर मग दुसरा श्रावणी सोमवार आपल्याला नक्की काय शिकवून जातो ते पाहूया। तर पहिला सोमवार प्रमाणेच या सोमवारी सुद्धा आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे आणि आपली स्वच्छतेची कामं असतील, अंघोळीची कामं असतील, म्हणजे जी काही कामे आपण सकाळी उठल्यानंतर प्रथम करतो ती सकाळी करून घ्यायची आहेत। यानंतर आपल्याला काय करायचे आता मी इथे तुम्हाला सांगेल की तुम्हाला समजा दिवसा पूजेला वेळ मिळाला नाही तर तुम्ही दिवसभर उपवास करा आणि संध्याकाळी प्रदोष काळामध्ये महादेवाची पूजा करा, नैवेद्य दाखवा आणि त्यानंतर तुम्ही उपवास सोडायला मोकळे होता। तर मग जसं तुम्हाला जमेल त्यानुसार तुम्ही ही पूजा पार पाडू शकता। तर तुम्हाला कधीही पूजा करायची असेल, म्हणजे सकाळी किंवा संध्याकाळी प्रदोष काळामध्ये किंवा पहाटे जरी करायची असेल तरी तुम्ही याच पद्धतीने करू शकता। घरी करायची असेल, मंदिरात जाऊन करायची असेल, पार्थिव शिवलिंग बनवून करायची असेल तरी पण पूजा ही सारखीच असते। भगवान शिवाचा आशीर्वाद आपल्याला मिळणारच असतो। तर आपल्याला काय करायचं आहे, सर्वप्रथम दिवा लावून घ्यायचा, दिव्याला नमस्कार करायचा, दिव्याला हळदी कुंकू किंवा चंदनाचा गंध लावायचा। कारण ही पूजा आहे महादेवाची, तर आपण दिव्याला सुद्धा चंदनाचा गंध लावला किंवा थोडासा भस्माचा गंध लावला तरी पण चालेल। त्यानंतर आपण करायचे आहे शिवलिंगाचा अभिषेक। सुरुवात तर शिवलिंगाचा आपण कोणत्याही प्रकारे अभिषेक करत असून तरी पण सुरुवात जी आहे ती पाण्याच्या अभिषेकापासून करायची। त्यामुळे मी सुद्धा अभिषेकाची सुरुवात करताना सर्वप्रथम शिवलिंगावर 1 तांब्या पाणी अर्पण करूनच करते। त्यानंतर चिमूटभर साखर व्हायची, त्यानंतर एका वाटीमध्ये थोडेसे चंदन पावडर घेऊन तिच्यामध्ये पाणी टाकलं आणि चंदन पावडर मिश्रित जे काही पाणी होतं ते शिवलिंगावर ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हा मंत्र म्हणत अर्पण केला। त्यानंतर पुन्हा पाणी अर्पण करून म्हणजे शिवलिंग स्वच्छ धुवून घ्यावं आणि कापडाने पुसून त्यानंतर आपल्याला स्थापन करायचे असते। आता चंदन पावडर मिश्रित पाणी वाहण्याची 2 कारणं आहेत, ते म्हणजे बऱ्याच वेळा आपल्याकडे पॅकेजमध्ये पिशवीचे दूध असतं आणि ते पाचारीकरण केलेले असतं। असं दूध शिवलिंगावर वाहनं वर्ज्य मानलं जातं। आपल्याकडे एकतर दूध असावं ते म्हणजे गाईचं आणि त्यातल्या त्यात ते पिशवीचं नसावं, कच्चं म्हणजे तापवलेलं अगोदर ते दूध असतं। तर आपण कच्चं दूध किंवा निरसं दूध म्हणून शिवलिंगावर वाहू शकतो। आणि दुसरी गोष्ट आहे की या दिवशी आहे शिळा सप्तमी म्हणजे शीतला सप्तमी। तर ही शीतला देवी दुसरी तिसरी कोणी नसून माता जगतजननी पार्वतीचं रूप आहे, अवतार आहे। जिथे वाहन गाढव आहे ती गाढवावर बसलेली आपल्याला दिसून येते। त्याचबरोबर तिच्या हातामध्ये झाडू आहेत। या दिवशी महिला आपल्या गॅसची चुलीची पूजा करतात, त्याचबरोबर काही स्वच्छतेची कामं असतील ती पण करतात। उत्तर भारतामध्ये जास्तीत जास्त या शीतला देवीची पूजा या दिवशी केली जाते। पण आपल्याकडे सुद्धा बऱ्याच जणांची कुलदेवी शीतला माता आहे, तर हीच ती। त्यामुळे आपल्याला या दिवशी काय नियम पाळायचे असतात की आपण जो काही नैवेद्य शिवलिंगावर अर्पण करतो तो थंड असावा। म्हणजे खरं तर याचे नियम असे आहेत की नैवेद्य सुद्धा आपल्याला आदल्या दिवशी करून ठेवायचा असतो किंवा मग आपल्याला त्या दिवशी जरी करायचा असेल तर मग तो अन्नपदार्थ की ज्याचा गुणधर्म थंड आहे, अशा शीत प्रकृतीचे जे काही अन्नपदार्थ असतात ते आपण शिवलिंगावर वाहू शकतो। आणि शिवलिंगाला आपण चंदन सुद्धा याच्यासाठीच वाहिलं की चंदनाचा सुद्धा गुणधर्म शीत आहे, चंदन थंड असतं। त्यामुळे मग चंदनाच्या पाण्याचा अभिषेक मी शिवलिंगावर केलेला आहे। याशिवाय आपल्यापैकी प्रत्येकाला हे सुद्धा माहीत आहे, शिवलिंग म्हणजे फक्त महादेव नाही, तर त्यामध्ये माता पार्वती, गणपती, कार्तिकीय महाराज आणि शिवपार्वतीची कन्या अशोकसुंदरी आहे। त्यामुळे शिवलिंगावर चंदनाचा अभिषेक करताना किंवा शिवलिंगाला चंदनाचा गंध लावताना आपल्याकडून या दिवशी माता पार्वती रूपी शीतला देवी आहे तर तिची सुद्धा पूजा होणार आहे। आणि एक प्रकारे तिला थंड प्रकृती असलेला किंवा शीत प्रकृती असलेल्या चंदनाचा गंध किंवा मग नैवेद्यामध्ये सुद्धा
थंड प्रकृतीचे पदार्थ अर्पण करू शकतो. व्हिडिओ पाहताना किंवा माहिती ऐकताना तुम्ही शिवलिंगाचं स्थान न करून घेतली तर मैत्रिणींनो, तुमच्याकडे जे साहित्य आहे त्यानुसार तुम्ही त्याची पूजा करू शकता. मैत्रिणींनो, फक्त माहितीचा उपयोग करून तुम्हाला पूजा करणे अधिक सोयीस्कर होईल, त्यामुळे मी व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचू असते. आपल्याला शिवलिंग स्थापन करून घेण्या अगोदर काय करायचं आहे तर सुरुवातीला थोडेसे तीळ तिथे अर्पण करायचे आहेत, कारण दुसऱ्या सोमवारी शिवामूठ तीळ आहे तर थोडेसे तीळ तिथे ठेवायचे. त्यानंतर शिवलिंग ठेवायचे. शिवलिंगाला पांढऱ्या रंगाचे वस्त्र, ज्यामध्ये आपण कापसाचे वस्त्र किंवा एखाद्या पांढरा धागा, त्यामध्ये कच्चा धागा असला पाहिजे, असा धागा अर्पण करू शकता. शिवपूजेमध्ये हळदी कुंकू चालत नाही, तर आपण पांढऱ्या वस्त्राला कसं हळदी कुंकू लावायचं. आपल्याला समजा एखाद्या देवीची पूजा करायची आहे तर आपण त्या कापसाच्या वस्त्राला नक्की हळद कुंकू लावून थोडंसं लाल किंवा पिवळ्या रंगाचं करून घेऊ शकतो. बऱ्याच वेळा आपल्या मनामध्ये काही इच्छा असतात, त्या महादेवांनी पूर्ण कराव्या म्हणून सुद्धा आपण महादेवाची पूजा करतो. तुमची सुद्धा काही इच्छा पूर्ती व्हावी असं तुम्हाला वाटत असेल तर या दिवशी बेलपत्राचा हा उपाय करून बघा. तर पान घ्यायचं, त्याची सगळी पानं व्यवस्थित असली पाहिजे, अशा पद्धतीने बेलपान घ्यायचं आणि बेलाची जी सगळ्यात मोठी दांडी असते तर मग मागे त्यातील थोडीशी दांडी तोडून टाकायची, म्हणजे आपल्याला पूर्ण बेलपत्र व्हायचं नसतं. तुम्हाला समजून जाईल की बेलपत्राला असणारा देठ आणि त्यापेक्षा जास्त असणारा देठ अशी सुद्धा बेलाची पाने असतात. तो जो जास्तीचा देठ आहे त्यातला तुम्ही थोडासा तोडून घ्या, जेणेकरून तुम्हाला काय करता येईल, तुमच्याकडे जे चंदन उपलब्ध असेल, पांढरं असेल किंवा पिवळे असेल हरकत नाही, तर त्यामध्ये थोडेसे पाणी किंवा दूध टाकून अशी पेस्ट करून घ्यावी की बेलपत्रावर असे बारीक बारीक टिपके घ्यायचे आहेत. त्यावेळेस तुम्ही तुमची इच्छा मनातल्या मनात महादेवांना सांगू शकतात. बेलपत्र आपण पालथं करून वाहतो, तर जी बाजू शिवलिंगाला समर्पित करणार आहात त्याच बाजूला तुम्हाला चंदनाचे असे बारीक टिपके द्यायचे आहेत किंवा टिकल्या लावायच्या आहेत. तुमच्या काही इच्छा सांगण्याऐवजी महादेवाचा मंत्र म्हणायचा असेल, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, तर तुम्ही तो सुद्धा म्हणू शकता. फक्त मुक्याने टिपके देऊ नका, काही तर मनातल्या मनात शिवाचं नामस्मरण तुम्ही करत राहा, जेणेकरून महादेवपर्यंत तुमची इच्छा नक्की पोचेल. आणि ते सगळे टिपके लावून झाले की पुन्हा महादेवाचे नाव घ्यायचं, म्हणजे ओम नमः शिवाय असं म्हणायचं आणि बेलपत्र शिवलिंगावर अर्पण करायचा. हा अतिशय प्रभावी उपाय आहे, जो आपण श्रावणी सोमवारी करू शकतो किंवा वर्षभरामध्ये शिवलिंगाची पूजा करण्याचा योग आपल्याकडे बराच वेळा येतो. म्हणजे महाशिवरात्र असेल किंवा प्रत्येक सोमवार सुद्धा महादेवांना समर्पित आहे, तर त्यावेळेस सुद्धा आपण हा उपाय करू शकतो. श्रावणाच्या पहिल्या सोमवारी काही विशिष्ट कारणामुळे तुम्हाला शिवपूजा करायला जमले नसेल, त्यामुळे अर्थातच तुम्ही संकल्प करू शकले नसाल किंवा शिवामूठ सुद्धा पर्यायाने वाहिली नसेल, तर तुम्ही दुसऱ्या सोमवारी आहे तर तांदळाची तीही वाहू शकता आणि यावेळी जी काही तिळाची आहे ती सुद्धा वाहू शकता. आणि तुमचे संकल्प करणं राहून गेलेले असेल, त्यामुळे मग दुसऱ्या सोमवारी पूजा करताना तुम्ही सर्वप्रथम पूजेचा संकल्प करा. पूजा कशासाठी करता हे सांगा आणि त्यानंतर तुम्ही तुमची पुढची शिवपूजा व्रत पार पाडू शकता. दुसऱ्या सोमवारी सुद्धा आपल्याला पहिल्या सोमवार प्रमाणित उपवास करायचा असतो. इथे मी आता दुसऱ्या सोमवारची जी शिवामूठ आहे ती तीळ आहे, तर मग तीळ आपल्याला पांढरे व्हायचे आहेत, हे लक्षात ठेवा. तर पांढऱ्या तिळाची शिवामूठ आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचे, त्यावर थोडे पाणी शिंपडायचं आणि शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वर देवा, सासू सासऱ्याची दिरा जावाची नवऱ्याची नावडती आहे ते आवडती कर रे देवा, असं म्हणून ही शिवामूठ आपल्याला शिवलिंगावर व्हायची असते. त्याचबरोबर व्हिडिओच्या सुरुवातीला मी तुम्हाला जो काही मंत्र सांगितला तो मंत्र म्हणायचा किंवा ओम नमः शिवाय हा मंत्र म्हणायचा. त्यानंतर धूपदीपांनी ओवाळायचं, घंटी वाजवायची आणि महादेवांना ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय असं म्हणत नमस्कार करायचा. महादेवांना समर्पित असणारे जी व्रत असतात, त्यामध्ये सोमवारचं व्रत असेल किंवा महाशिवरात्रीचं व्रत असेल किंवा मग इतर कोणत्याही वारी पण ते महादेवाचे व्रत आहे असं तुम्हाला माहीत आहे, तर त्या व्रतामध्ये भगर खाणं चालत नाही. भगर किंवा तुम्ही त्याला वरळीचे तांदूळ असेही म्हणत असतात. बाकी तुम्ही फळं खाऊ शकता, साबुदाणाचे पदार्थ खाऊ शकता, बटाटा खाऊ शकता, काही हरकत नाही. पण चुकून माकून समजा तुम्हाला या दिवशी तुम्ही व्रत केलं, भगर खाल्ली, पण हा व्हिडिओ तुम्ही नंतर त्यातून तुम्हाला समजलं की कुठून तुम्हाला समजले की भगर आपल्याला सोमवारी खायची नसते, तर मग तुम्ही काय करायचं, त्याचं प्रायचित्त म्हणून पुन्हा सायंकाळी उपवास करायचा. सोमवारच्या पुन्हा सायंकाळी उपवास करायचा आणि तो रात्रभर उपवास केल्यानंतर तुम्ही मंगळवारी तो सोडायचा आहे. सकाळी एवढे लक्षात ठेवा, तुम्ही जेव्हाही महादेवाची पूजा मंदिरात करता, घरी करता,
अशा पद्धतीने तर तेव्हा विनाकारण या पूजेमध्ये टाळ्या किंवा घंटी वाजवायची नाही. घंटीसुद्धा त्याच वेळेला वाजवायची की ज्या वेळेस आपण देवाला ओवाळतो, आरती करतो, तर त्यावेळेस आपल्याकडून घंटा अवश्य झाला पाहिजे आणि टाळ्यासुद्धा त्यावेळेला वाजल्या गेल्या पाहिजेत. आता व्यक्तीचा जो काही स्वभाव असतो तर तो प्रत्येकामध्ये आपल्याला वेगवेगळा बघायला मिळतो. व्यक्ती तितक्या प्रकृती असं आपण म्हणतो, तर प्रत्येकाला काहीतरी एक चांगली सवय असते किंवा काही वाईट सवयीसुद्धा असतात. तर मग तुमच्याकडून चुकून असं होऊ नये म्हणून मी आठवण करून दिली की आपल्याला बसल्या बसल्याची गाल वाजवायची सवय असते किंवा मग आपण बसलो देवाच्या मंदिरात आहोत तर मग पूजा करताना आरती पण सुरू झाली नाही आहे, पण आपण देवाचं नामस्मरण करताना किंवा देवाची पूजा करताना बऱ्याच वेळा असं होतं की एखादा पूजा करतो आणि मागचा त्यावेळेस टाळ्या वाजवतो, पण हे चूक आहे. ज्यावेळेस खरी आरतीची वेळ सुरू होते त्याच वेळेस टाळ्या वाजवायच्या. हे सगळं महादेवाच्या पूजेच्या नियमामध्ये आहे. जे नियम आहेत आणि जे आपण पाळायलाच हवे ते मी तुम्हाला नेहमी सांगण्याचा प्रयत्न करत असते. तर इथे आपल्याला नैवेद्यामध्ये साखर ठेवायची आहे. असं म्हटलं जातं की आपल्या डोक्यावर जर बर्फ आणि तोंडात साखर असेल तर आपण सगळ्यांची मनं जिंकू शकतो आणि सगळ्यांशी आपण स्नेहभावाने वागू शकतो. त्यामुळेच दुसऱ्या श्रावणी सोमवारी शिवलिंगावर वाहिली जाणारी पांढऱ्या तिळाची शिवामूठ आपल्याला ही शिकवण देते की आपण सर्वांशी स्नेहभाव वाढवला पाहिजे. तिळातिळानं स्नेह वाढवतो, गोडवा वाढवतो आणि सर्वजण एकमेकाशी चांगल्या पद्धतीने वागू शकतात. आपल्याला शिवामूठ वाहण्याचं कारणसुद्धा हेच आहे की आपल्या परिवारामध्ये, आपल्या कुटुंबामध्ये एकोपा हवा, म्हणूनच तर महिला हे शिवामुठीचं व्रत करत असतात. पांढरे तीळ आपल्याला शिवामूठ म्हणून व्हायचे असतात. बरेच जण ही चूक करतात की शिवलिंगावर काळे तीळ वाहतात. शिवामूठ म्हणून तर काळे तीळ न वाहता आपल्याला पांढरे तीळ वाहायचे आहेत. खरं तर या बाबतीत खूप संभ्रम होतो. मला याच असं वाटलं होतं की मी मागच्या वेळेस व्हिडिओ करताना पांढरे तीळ व्हा असं सांगितलं होतं आणि मागे एकदा दादांनी मला कमेंट करून सांगितलं होतं की ताई, प्रत्येक मुठीचा काहीतरी अर्थ असतो. तर शिवामूठ म्हणून आपल्याला पांढरे तीळ न वाहता काळे तीळ व्हायचे असतात आणि पांढरे तीळ फक्त विष्णूंना वाहिले जातात, पण असं काही नाही. मी त्यावर पूर्ण माहिती घेतली. तर काळे तीळ आपण शिवलिंगावर तेव्हाच वाहू शकतो जर आपल्याला पितृदोषापासून मुक्ती हवी आहे किंवा मग शत्रुपीडेपासून मुक्ती हवी आहे. अशा वेळेस आपण सुद्धा शिवलिंगावर काळे तीळ वाहू शकतो. पण महिला शिवामूठ श्रावणी सोमवार याच्यासाठी करतात की त्यांना कौटुंबिक सौख्य लाभावं, त्यांना घरातल्या सर्व सदस्यांचे प्रेम मिळावं आणि घरामध्ये एक प्रकारे एकोपा राहावा, सर्वजण गुण्या गोविंदाने नांदावे. तुम्ही शिवामुठीची कहाणी या अगोदर वाचली असेल, ऐकली असेल, तर त्यातून सुद्धा आपल्याला हे समजतं त्यातील जी नावडती राणी होती तिने शिवामूठ व्रत यासाठी केलं होतं की घरातल्या सर्वांनी तिला स्वीकारावं, तिच्याशी बाकी सुनाप्रमाणे चांगल्या पद्धतीने वागणूक मिळावी. आजसुद्धा आपल्यापैकी बऱ्याचशा महिलाबाबत असं घडतं की महिला बाहेर जाऊ शकत नाही, दिवसभर घरात राहतात आणि पुरुष मंडळी सर्व एकमेकांशी चांगले असतो, पण घरातल्या ज्या महिला असतात बऱ्याच वेळा त्या एकमेकींशी चांगलं वागत नाहीत किंवा एकमेकांचे त्यांचं पटत नाही किंवा बऱ्याच वेळा असंही असतं की पती पत्नीचं एकमेकांशी पटत नाही. तर या कारणासाठीच हे शिवामुठीचं व्रत केलं जातं किंवा मग एखाद्याच्या घरात सर्व काही चांगलं आहे म्हणजे सर्वजण एकमेकांशी चांगले राहतात आणि यापुढे सुद्धा त्यांचं प्रेम जे आहे ते त्याचं एकमेकाबद्दलच जो काही आदर आहे तो उत्तरोत्तर वाढत जावा, जेणेकरून प्रेम कुटुंबामध्ये टिकून राहिलं. त्या अर्थपूर्ण भावनेने वेगवेगळ्या धान्याची शिवामूठ श्रावणी सोमवारी शिवलिंगावर वाहिली जाते. तुमच्यापैकी ज्या महिला शिवामुठीचं व्रत करत नाही, फक्त श्रावणी सोमवार आहे, मग शिवलिंगावर आपण शिवामूठ वाहायची, शिवाची पूजा करायची. त्याचबरोबर पुरुष मंडळी सुद्धा शिवामुठीचं व्रत करू शकतो. तर ते सुद्धा मग शत्रुपीडा जावी, आजारपण कोणाचा असेल तर तो बरा व्हावा, कायमचा निघून जावा किंवा पितृदोषापासून आपल्याला मुक्ती मिळावी यासाठी प्रार्थना करायची. म्हणून शिवलिंगावर काळे तीळ सुद्धा अवश्य अर्पण करत असतात. यातून आता तुम्हाला हे समजले असेल की शिवलिंगावर शिवामूठ म्हणून काळे तीळ कोणत्या कारणासाठी आणि पांढरे तीळ कोणत्या कारणासाठी वाहिले जातात. बऱ्याच वेळा प्रश्न असाही येतो की ताई, शिवामुठीचा अर्थ मुठभर धान्य असा आहे, मग आपण संपूर्ण मुठभर धान्य शिवलिंगावर वाहावं का? समजा आता तीळ आहेत आपल्याकडे, एवढे मुठभर तीळ नाहीये, कमी प्रमाणात आहे, तर आपण ते कमी प्रमाणात वाहिले तर चालतील का? नक्की चालतील. फक्त एक मान आहे त्या धान्याचा, मग ते तुम्ही तुमच्या तळ हातावर घेऊन एकदा
शकता आपल्या हाताची मूठ वळवायची आणि त्या मुठीच्या साहाय्याने ते धान्य अर्पण करायचं. असंही तुम्ही करू शकता. इथे आपल्याला असं धान्य खूप वाया घालवायचं आहे किंवा आपल्याकडे ते नाही आहे, मग आपण नाराज झालो, मग ते समजा उपलब्ध होत नसेल, तर ही सगळी कारणं तुम्हाला काढायची असतील तर तुम्ही फक्त भावनेने आणि किंवा एकदम मनपूर्वक शिवलिंगावर अगदी मूठभर चिमूटभर मूठ अर्पण केले तरी सुद्धा चालतं. म्हणजे एक मूठभर नसलं, अगदी कमी प्रमाणात असलं तरी पण ते तुम्ही शिवामूठ म्हणून शिवलिंगावर अर्पण करत आहात. त्यानिमित्तानं तुम्ही भगवान शिवशंकराचे नाव तुमच्या मुखामध्ये घेत आहात. यापेक्षा मोठी गोष्ट अजून कोणतीही असू शकत नाही. मागचं कारण तुम्हाला समजलं असेलच. आता आम्ही काही प्रश्न असे आले होते की आम्ही एकत्रित कुटुंबात राहतो, त्यामुळे अर्थातच आम्ही एकापेक्षा जास्त महिला एका घरात राहतो, तर मग आम्ही सर्वांनी वेगवेगळे शिवामूठ शिवलिंगावर व्हायची का? किंवा मग कोणीतरी एकीने वाहिलं तर चालेल का? किंवा पूजासुद्धा वेगवेगळ्या मांडायच्या का? अजिबात नाही. तुम्ही एकाच ठिकाणी सर्वजण मिळून पूजा करू शकता. पूजा कोणीही मांडली तरी सुद्धा चालेल. नंतर तिची पूजा झाली की तुम्ही बाकीच्या मंडळींनी सर्व सदस्यांनी पूजा करू शकतात. किंवा शिवामूठ समजा तुमच्या घरातल्या कोणीही एक महिला वाहत आहे तर तुम्ही तिच्या हाताला हात लावा किंवा मग तिनंच शिवामूठ वाहताना सर्वांनी नाव घ्यायचे आणि पुढचं वाक्य शिवा शिवा महादेवा माझी शिवा मूठ ईश्वरा देवा, सासूची नंदाची धीराची जावेची नवऱ्याची नावडती आहे ती आवडती कर रे देवा, असं म्हणून मी ती शिवामूठ शिवलिंगावर अर्पण करून द्यायची. आता तुमच्यापैकी बऱ्याचशा अशा जणी म्हणतील की ताई, आमच्या घरी आम्ही सगळेजण व्यवस्थित राहतो. कोणी म्हणेल की आम्हाला नंदा नाही आहेत, कोणी म्हणेल आम्हाला जावा नाही किंवा आम्ही सगळे वेगळे राहतो आणि एकमेकाशी आमचे संबंध चांगले आहेत. तर आपण शिवामूठ वाहताना हेच म्हणायचं, कारण तर तो आख्यायिकेनुसार ज्या काही ओळी आपल्याला त्यामध्ये दिलेल्या आहेत त्या आपण म्हणायच्या असतात. आणि धार्मिक वैकल्याचं हेच तर महत्त्व आहे की त्यानुसार आपल्याला व्रतवैकल्य पार पाडायचे असतात आणि त्यानुसारच आपल्याला पूजासुद्धा करायची असते. तुमच्यापैकी खूप जण हे विचारत होते की तुम्ही शिवलिंगावर शिवामूठ वाहताना त्यावर पाणी का शिंपडता किंवा ती ओली करून का वाहता? तर बघा, शिवलिंगावर आपण कोणत्याही पदार्थाचा जो काही अभिषेक करतो तर तो द्रव पदार्थाने करतो. मग ते पंचामृत असेल किंवा नुसतं दूध तूप साखर जे काही असेल तर आपण अगोदर केलेला असतो त्यानंतरच ते वाहतो. म्हणजे द्रव पदार्थाने शिवलिंगावर अभिषेक केला जातो. त्यामुळे शिवामुठीचे जे काही आपण धान्य वाहतो तर ते कोरडे असतं, सुकलेलं असतं, तर त्यावर 2-3 चमचे किंवा थेंब का होईना पाणी शिंपडावं. आणि त्यानंतर शिवाचा असा नियम आहे की शिवामूठ वाहणे म्हणजे काय? एक प्रकार अभिषेक करणेच आहे. या दिवशी शिवलीला अमृतमधला 11वा अध्याय वाचता येईल. 11वा अध्याय मी तुम्हाला नेहमी का सांगते, कारण त्याचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. तुम्ही संपूर्ण शिवलीला अमृत पारायण नाही केलं, फक्त त्यातला 11वा अध्याय जरी वाचत गेला तरी पण तुम्हाला संपूर्ण पारायण केल्याचं पुण्य फळ मिळतं. म्हणून मी त्या 11वा अध्यायाचे नेहमी नाव घेत आहे. त्याचबरोबर तुम्हाला अजून काही तुमची पारायण सुरू करायची असतील तर ती सुद्धा या दिवशी करू शकता. त्याचबरोबर तुम्हाला या दिवशी महामृत्युंजय मंत्राचा सतत जप करता येईल. ओम नमः शिवाय या मंत्राचा सुद्धा दिवसभर जप करू शकता. प्रत्येक सोमवारी भोलेनाथाचे पूजेसोबत जलाभिषेक अवश्य करावा. यामुळे जीवनातील गरीब नष्ट होते. याने सर्व प्रकारचे रोग दोष दूर होतात. त्याचबरोबर अशा काही गोष्टी आहेत ज्याचा श्रावण महिन्यात महादेवाची पूजा करताना चुकूनही वापर करू नये. भगवान शंकराला या वस्तू चुकूनही अर्पण करू नका. श्रावण महिन्यात महादेवाला चुकूनही सिंदूर रोळी अर्पण करू नये. धार्मिक मान्यतेनुसार भोलेनाथाला केतकी आणि कमळाचे फूल अर्पण करू नये. तसेच श्रावण महिन्यातील शिवपूजेत पांढऱ्या रंगाचा वापर शुभ मानला जातो आणि काळ्या रंगाचा वापर अशुभ मानला जातो. तर आपल्याला काळ्या रंगाचा वापर करायचा नाही. शास्त्रानुसार श्रावण महिन्यात सात्विक आहार घ्यावा. कांदा, लसूण आदीचे सेवन करू नका. मीठ, भगवान शंकराला नैवेद्य अर्पण करताना मीठ वापरू नये. खीर, हलवा, शिरा आणि मिठाई यासारखे मीठ नसलेले अन्नपदार्थ अर्पण करावेत, हे विशेष मानले गेले आहे. भगवान शिवशंकरांचा भोग बनवताना शुद्ध देशी तूप किंवा तिळाचे तेल वापरावे. रिफाईंड तेल किंवा वनस्पती तेल वापरू नका आणि डालडा वापरू नका. तसेच भगवान शिवशंकरांना नारळ हा कधीही वाढवला जात नाही. तर भगवान शिवशंकरांना
अखंड नारळ अर्पण केला जातो, हे सुद्धा विशेष म्हणले आहे. तर दुसऱ्या सोमवारी आपल्याला काळ्या मिरीचे सुद्धा विशेष असा उपाय करून घ्यायचा आहे. काळी मिरी जर भाव ठेवून शिवलिंगावर अर्पण केली तर त्या काळी मिरीचे खूप प्रभाव पाहायला मिळते. शिवमहापुराणातील विघ्नेश्वर संहितामध्ये काळी मिरीचे खूप जास्त प्रभाव सांगितले आहेत. तर जर आपण प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला जर आपण 21 काळी मिरीचे दाणे तेलात मिक्स करून जर अर्पण भगवान शिवशंकराला एक एक करून अर्पण केले तर त्यांनी काय होते तर आपल्या घरातील रोगांची वृद्धी कमी होते. आणि दुसरे म्हणजे तर आपण 21 काळी मिरीच्या दाण्यांचा तुपात मिक्स करून एक एक दाणा भगवान शिवशंकराच्या शिवलिंगावर अर्पण केले तर आपल्या घरात शत्रुभय उत्पन्न होणार नाही. जर आपण शत्रूमुळे परेशान असाल, शत्रूमुळे दुःखी असाल, आपण क्लेशामुळे परेशान असाल किंवा कोर्ट कचेरीमुळे परेशान असाल तर आपण प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमीला तिथीला जर आपण काळे मिरीचे 21 साबुदाणे तुपात मिक्स करून एक एक दाणा शिवलिंगावर अर्पण केल्यास आपल्याला चांगले मार्ग मिळतात, त्यातून चांगला फायदा होतो. तर मैत्रिणींनो, आपला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. धन्यवाद.